नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की वसुंधरा घरी निघालेली असते. जयश्री दारात असते. ती म्हणते की वसुंधरा, तुला तिथे परत यायची काहीच गरज नाही आहे. माझा आकाश खूप चांगला आहे आणि घरी आलेला आहे, त्यामुळे तू त्याच्या आयुष्यातून लांब राहिलेलंच चांगलं. वसुंधरा म्हणते की आई असं का बोलताय, मला फक्त एकदा आकाशरावांना भेटू द्या. जयश्री म्हणते की नाही, तुला कसं कळत नाही, तू मंगळसूत्र काढलं, डिवोर्स पेपरवर सही केलीस आणि इकडे निघून आली आणि आकाश बरा झाला. तुला जर आकाश जिवंत आणि सुखी हवा असेल तर तू त्याच्या आयुष्यातून लांब राहिलेलं चांगलं. वसुंधरा म्हणते की अहो आई, तुम्ही असं काय बोलताय, मला फक्त एकदा आकाशरावांशी भेटू द्या. जयश्री म्हणते की का, म्हणजे तू असं ऐकणार नाहीस ना. मला माहीत होतं, मला तू नको त्या थराला जायला लावू नको, पण आता तू माझ्याकडे पर्याय सोडलेला नाहीस. वसुंधरा म्हणते की म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला. जयश्री म्हणते की मी सरळ पोलीस कंप्लेंट देऊन येणार आहे तुझ्या आईवडिलांविरुद्ध. जर तुला तुझ्या आईवडिलांना जेलमध्ये जाऊ द्यायचं नसेल तर तुला मी सांगते ते करावंच लागेल. वसुंधरा म्हणते की आई काय बोलताय तुम्ही. जयश्री म्हणते की हो, मला ह्या थराला जायचं नव्हतं, पण तू माझं ऐकणार नाहीस ना. ऐकेल ती वसुंधरा कुठली, असं म्हणून जयश्रीला ऐकवतात. जयश्री म्हणते की काय करणार आहात आई तुम्ही. जयश्री म्हणते की माझ्या मुलाशी तुम्ही फसवून लग्न केलं. आमच्या मुलाला तुम्ही पहिलं लग्न झालेलं असताना सुद्धा तू दुसरं लग्न केलंस. तुम्ही जिवंत मुलाचं श्राद्ध घालू शकता, तुमच्याकडून काय अपेक्षित आहे, एवढंच कारण पुरेसं आहे पोलीस स्टेशनमध्ये जाताना. मला वचन दे वसू, जर तुला तुझ्या आईवडिलांना वाचवायचं असेल तर तू आकाशपासून लांब राहशील. वसुंधरा आईवडिलांच्या काळजीसाठी जयश्रीला वचन देते की मी आकाशरावांसमोर परत कधीच येणार नाही. जयश्री खुश होते, निघून जाते. वसुंधरा तिथे रडत बसते. तिचे आईवडील तिला समजवतात की वसू बाळा, मी तुला आधीच म्हटलं होतं ना, खरंच वातावरण खूप गरम आहे, आपण आत्ता यांच्यापासून लांबच राहू. वसू म्हणते की बाबा मी काय करू. तेव्हा वसूची आई म्हणते की अगं आकाशराव बरे झालेत. जयश्री ताई म्हणला ना, आकाश तुला नक्की भेटायला येईल, ते भेटायला आले ना आपण सगळं क्लिअर करू. वसुंधरा म्हणते की नाही आई, आता मला काहीच भेटायचं नाही आहे, कुणाशीच बोलायचं नाही आहे. ते आपल्या तिथेच बसलेले असते. इकडे जयश्री घरी पोहोचते. घरी पोहोचल्यानंतर सगळं आकाशच्या आरतीचं सामान तयार झालेलं असतं. त्याने या ताट करत असते. ताट पूर्ण करून सजवून झाल्यानंतर ती जयश्रीला विचारते की आई सगळं व्यवस्थित आहे ना बघा. जयश्री बघते, ठीक आहे म्हणते. अवनी म्हणते की आई आपण असं करूया का, आकाश भाऊजी आल्यानंतर चिनू मनूला त्यांच्या रूममध्येच राहू द्या, बाहेर यायला नको. जयश्री म्हणते की अगं असं काय बोलते अवनी, त्यांचा बाप येतोय, त्यांना पण खुश व्हायचा अधिकार आहेच की. तेव्हा अवनी म्हणते अहो तसं नाही आई, आल्या लगेच वसुंधराचा विषय नको. चिनू मनूला बघितल्यानंतर ते लगेच वसुंधराचा विषय काढतील. तेव्हा जयश्रीला सुद्धा ते पटतं आणि ते चिनू मनूला रूममध्येच ठेवतात. आकाश येतो. आकाश दारातच असताना जयश्री त्याच्या आरतीने ओवाळते. ती म्हणते की आकाश, तुला असं बघायला खरंच रे डोळे खूप तरसले होते, असं म्हणून ते त्याची आरती करतात. सगळीकडे आकाश, घरात सगळे आहेत पण वसुंधरा नाही आहे. वसुंधरांसाठी त्यांची नजर शोधत असते. सगळं होतं. त्याला घरात घेतात. घरात घेतल्यानंतर तो बसतो. तेव्हा विचारतो आई मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. तो वसुंधराबद्दल बोलणार असतो हे जयश्रीला माहीत असतं. त्यामुळे ती म्हणते की अरे आकाश, तू आत्ताच आलायस, सगळ्यांना ओवाळू दे तरी. म्हणून ती ओवाळायला चालू करते. ओवाळून झाल्यानंतर ती म्हणते की वसुंधरा कुठे आहेत, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. जयश्री म्हणते की अरे आकाश, वसुंधरापाशी काय आहेत. तेव्हा आकाश म्हणतो आई तुला कळत नाही का सांगितलेलं, वसुंधरा कुठे आहेत, त्यांच्या रूममध्ये आहेत का, थांब मी तिथे जाऊन बोलतो, त्या बाहेर का आले नाहीत. म्हणून तो रूममध्ये जायला निघतो. तो उठतो तेवढा जयश्री नाटक चालू करते, रडारडी करते की वसुंधरा नाही आहे, वसुंधराने आपल्याला फसवलं आहे. पहिला नवरा जिवंत असताना तिनं दुसरं लग्न केलं, आपल्या सगळ्यांची फसवणूक केली आहे. लकीसुद्धा मध्ये बोलतो हो, जे जिवंत मुलाचं श्राद्ध घालू शकतात ते आकाश सर काहीही करू शकतात. मला काय काय त्रास दिला हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. हे ऐकल्यावर आकाश म्हणतो की हे सगळं मला माहीत आहे, मला वसुंधरांसोबत बोलायचं आहे. तेव्हा जयश्री म्हणते की आकाश ती इथून निघून गेली आहे, तिला पोलिसात जाईल, पोलीस कंप्लेंट होईल म्हणून तिने डिवोर्स पेपरवर सही करून कायमचं नातं संपवून गेली आणि तिने तुलासुद्धा डिवोर्स पेपरवर सही करायला लावली आहे. हे ऐकताच आकाशला खरंच वाटत नाही हे सगळं, म्हणून तो जयश्रीला ओरडतो आणि म्हणतो की आई हे असं असू शकत नाही, वसुंधरा असं करू शकत नाही. जयश्री रडते आणि म्हणते की हो आबाळा, तिने आपली पैशासाठी फसवणूक केली आहे आणि आता सगळं जेलमध्ये जायला नको म्हणून ती सगळं संपवून माहेरी गेली आहे. ती माहेरी जाऊन बसली आहे. आकाशला खूप राग येतो. तो म्हणतो की आई मी पहिल्यांदा वसुंधरांशी सगळं बोलणार, मगच काय तो निर्णय घेऊ, मला वसुंधरांकडे जायचं आहे. म्हणून तो जायला लागतो. जयश्री म्हणते अरे आत्ता एवढा उशिरा कुठे निघाला. तेव्हा आकाश म्हणतो की मला सगळ्यात आधी वसुंधरांशी सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत, मी जातो. म्हणून तो तिथून निघून जातो. जयश्री अडवत असते
पण तो काहीच ऐकत नाही. लगेच मागे मागे म्हणतो की लकी मी पण जातो, परिस्थिती हाताबाहेर गेली तर मी हँडल करेन असं म्हटल्यानंतर तो तिथून निघून जातो. माधवरावसुद्धा त्याच्यासोबत जातात. आकाश खूप रागारागात येतो. त्याच्या गाडीचा आवाज ऐकताच वसुंधराला कळतं की ही आकाशचीच गाडी आहे. ती आईवडिलांना म्हणते की आई बाबा आकाशची गाडी आली आहे, त्यांच्याच गाडीचा आवाज आहे, ते मला भेटायला आले असतील. तेव्हा वसूची आई म्हणते की अरे चांगलं आहे की सगळं खरं खरं सांगून टाक वसू त्यांना. तेव्हा ती म्हणते की नाही आई, आता मी हे सगळं करू शकत नाही, मी आपल्या रूममध्ये जाऊन बसते, त्यांना सांग मी इथे नाही आहे. म्हणून ते आपल्या रूममध्ये जाते. आकाश येतो. आकाश आल्यानंतर वसूचे आईबाबा त्याला अडवतात आणि म्हणतात की आकाशराव तुम्ही आमचं ऐकून तरी घ्या. आकाश म्हणतो की मला तुमचं काही ऐकायचं नाही. वसुंधरा कुठे आहेत, मला त्यांच्याशी बोलायचं आहे, तुम्हाला कळत नाही आहे का, मला तुमच्याशी बोलायचं नाही आहे. ते अडवत असतात. तेव्हा ते म्हणतात की वसूची यात काहीच चूक नाही आहे, ऐका तुम्ही. तरीसुद्धा आकाश काहीच ऐकत नाही. वसूला भेटण्यासाठी हट्ट करत असतो. ती बाहेर येत नाही हे ऐकल्यावर ती सगळ्या रूममध्ये जाऊन शोधतो. तर वसुंधरा तिच्या बेडरूममध्ये जाऊन बसलेली असते. ती रडत असते. हे बघून आकाश म्हणतो की वसुंधरा तुम्ही असं का केलं. आई म्हणते ते सगळं खरं आहे का. वसुंधरा शांत बसलेली असते. वसुंधरा म्हणते की आकाशराव माझं एकदा ऐकून तर घ्या ना. आकाश म्हणतो की नाही मला काही ऐकायचं नाही, मला तुम्ही आधी सांगा तुम्ही इथे काय करताय, तुम्ही इथे कशासाठी आलाय, तुम्ही डिवोर्स पेपरवर सही का केली आणि तुमचं लग्न झालं हे सगळं खरं आहे मान्य, पण तुम्ही माझी पैशासाठी फसवणूक करून मला तुम्ही तुमच्या मनाने डिवोर्स दिलाय का. वसुंधराला जयश्रीने दिलेलं वचन आठवतं. ती तिच्या पायात पडलेली असते. तिचा चेहरा आठवतो. वसू सगळं हो म्हणते. आकाशला खूप राग येतो. आकाशला याची अपेक्षा नसते, त्यामुळे तो वसुंधराला म्हणतो की वसुंधरा यापुढे आपलं नातं संपलं, आपल्या आत काहीच राहिलेलं नाही असं म्हणून तो रागात तिथून नातं तोडून निघालेला असतो. लकीच्या मनासारखं झालेलं असतं. सगळेजण ते वसूला समजवण्याचा प्रयत्न करत असतात की तू खरं सांग, पण वसू जयश्रीला वचन दिलं आहे म्हणून काहीच सांगत नाही. आकाशला संशय आलेला असतो की कुठेतरी काहीतरी गडबड आहे, पण तो काहीच न बोलता तिथून निघून जातो. आता पुढे काय होतंय आणि आकाश आणि वसुंधराचं नातं काय वळण घेते हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.